निवडणुका फेअर होतील का, स्वच्छ होतील का, की असाच दादागिरी करून गुंडगिरी करून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढणार आहे, जिंकणार आहे? आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी सत्तेमध्ये राहावं की नाही, एवढा अवमान सहन करून मार खाऊन, हा त्यांचा आता प्रश्न आहे. जर त्यांना सत्ताच आवश्यक असेल, स्वाभिमान नसेल, तो विकला गेला असेल, तो गहाण ठेवला गेला असेल, तर त्यांनी खुशाल राहावं, मार खात जावं आणि सत्तेची फळं चाखत जावी. सत्तेसाठी सत्तेतले सगळे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात खटलेले पाहायला मिळतात. नाही, हे आता धक्काबुक्की आली, हात ला जखम होण्यापर्यंत आली. ही हाताची जखम उद्या डोक्यावर जाईल, मग हे सगळे डोक्यावर पडतील. त्याची सुरुवात झाली आहे आणि डोक्यातून रक्त निघाल्याशिवाय शांत बसणार नाहीत. कारण सत्ता पिपासू हे रक्त पिपासू होत आहेत, हे यातून दिसतंय. हे सत्ता पिपासू बरोबर रक्त पिपासू सुद्धा नवीन जात संक्रमण आता होते आहे. हे याचं चित्र आहे. म्हणजे त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्याच्या गाडीमध्ये असलेली नंबर ओढून नेऊन त्यांना धक्काबुक्की करून त्यांना गराडा घालून बहुमत असताना त्या बहुमताला फाटा देऊन ही निवडणूक त्यांनी जिंकली. हे भारतीय जनता पक्षाने, मला वाटतं, नवीन धंदा निवडणूक जिंकायचा. कोणीही असू देत, कितीही मोठा असू देत, पण आम्हाला निवडणूक जिंकायचीच. आम्हाला त्या पदावर आपला माणूस बसवायचाच. कोणाचा जीव गेला तरी चालेल, मंत्री मार खाला तरी चालेल, अशी तिकडे व्यवस्था आता ही नवीन या राज्यामध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे आता गुंडगिरी, दादागिरी, सत्ताची मस्ती याकडे आता वळलेलं आहे. महाराष्ट्र सुरक्षित नाही, महाराष्ट्रातील जनता सुरक्षित नाही, हे आता या ठिकाणी लपून राहिलेलं नाही. खरं तर घोटाळ्यावर घोटाळे करूनही यांचं पोट भरत नाहीये आणि प्रश्नाला उत्तर समाधानकारक देत नाहीत, त्याचं उत्तर देत नाहीत. आम्ही लक्षवेधी घालतो. लक्षवेधी म्हटल्यानंतर खाली मोठ्या प्रमाणामध्ये तोडपाणी पण सुरू आहे. म्हणजे मला समजत नाही की महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवत आहे. महसूल विभागाचे जे काही आता जमीन घोटाळे आहेत, या बोरीवलीच्या TLR यांनी तिकडे आम्ही प्रश्न उपस्थित केला की हा सामायिक क्षेत्र जो होता, सार्वजनिक क्षेत्र होता, त्याचं संपूर्ण एकाच्या नावे, एका बिल्डरच्या नावे करून नेलं. ती सोसायटी अडचणीत आली, बिल्डर तिकडे मजा मारतोय या TLR मुळे. ही चूक लक्षात आली आहे. किमान 100 कोटी रुपयाचा घोटाळा या TLR आणि त्यांच्या त्या बिल्डरनी मिळून सोसायटीची ती सामूहिक क्षेत्र असलेली जागा घशात घालून त्याच्यावर बिल्डिंग उभे करून घोटाळा केला. काहीच कारवाई होत नाही. अशा अनेक प्रकरणं आहेत, ते काढू आम्ही आता अंतिम आठवड्यामध्ये. पण प्रश्न असा आहे की हे सरकार करते काय? एवढाले प्रश्न उपस्थित केल्यावर थातूर मातूर उत्तर देते. चौकशी केली जात नाही, आरोपाची दखल घेतली. एवढं बेशरमपणा आणि बेशरमपणाची संपूर्ण हद्द यांनी पार केलेली आहे. अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. नाशिकमधलं जे प्रकरण आज आम्ही स्थगन दिलेलं आहे. स्थगनवर चर्चा झाल्यानंतर मी प्रेस पुढे येईल. आता ते सगळं आपण सभागृहात मांडणार आहोत. झालं ना, मी बोललो ना. गॅस सिलेंडर तुटवडा जो आहे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, नागरिकांना त्रस्त आहेत. आता गॅस सिलेंडरचा बाटला जो आहे तो अर्ध्या वजनाचा दिला जाणार आहे. गॅसवरती पण जे आहे आता परिणाम पाहायला मिळणार. हे ज्या वेळेस या रांगा दिसतात, तुटवडा दिसतो, लोकांचा टाऊ आहे, ब्लॅकमेलमध्ये केले जातात. काल कोणीतरी एक बातमी चालवली हिंदी चॅनलवर, चंद्रपूरच्या काँग्रेसच्या अध्यक्षाकडे 800 सिलेंडर भेटले म्हणून. जरा कलेक्टरला विचारा, तिथल्या SP ना विचारा. म्हणजे स्वतःचे पाप ढाकण्यासाठी, लपवण्यासाठी काँग्रेसवर आरोप करायचा. एक सुद्धा सिलेंडर त्या ठिकाणी त्या आमच्या अध्यक्षाकडून काँग्रेसच्या मिळाले नाही, एक सुद्धा नाही. पण फेक बातमी, फेक नरेटिव्ह. आणि आज ज्या गॅसचा तुटवडा झालाय याला जबाबदार एकीकडे तुटवडा नाही आहे, अजिबात नाही आहे. फक्त मंत्र्यांसाठी नाही आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसाठी तुटवडा नाही आहे, अधिकाऱ्यांसाठी तुटवडा नाही आहे, सामान्य माणसाला आहे. त्यामुळे यांना दिसत नाही, यांचे डोळे गेले आहेत.
यांच्या डोळ्यावर सत्तेचा चष्मा आहे.